नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। खरीप पिकांवरील हमी भावात वाढ करण्यात आलेली आहे। मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। आज मोदी सरकारची कॅबिनेटची बैठक झाली। दिल्लीत झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। केंद्र सरकारने 2025-26 साठी विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। यात 14 पीक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल। त्यांच्या पिकाला भाव मिळेल, त्यांचे नुकसान टळेल। यासोबत इतरही चांगले निर्णय मोदी सरकारने घेतले आहे। मग खरीप पिकाच्या MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मोदी सरकारने आज 2025-26 विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे बाजार भावापेक्षा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यांच्या शेतकी उत्पादनाला मालाला चांगला भाव मिळण्याचे एक प्रकारे हमी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 2025-26 साठी खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये आज जाहीर केला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे। मग कोणकोणत्या पिकांमध्ये MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे, तर मित्रांनो कोणकोणत्या पिकाच्या हमीभावात वाढ झाली आहे त्याविषयी आपण माहिती बघूया। केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात 436 रुपयांची वाढ केली, तर कापसाच्या हमीभावात 589 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव असेल, तर लांब धाग्याच्या कापसाला 8110 रुपये हमीभाव मिळणार आहे। तुरीचा हमीभाव 8000 रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 खरीप हंगामासाठी 14 पिकांची किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव बुधवारी 28 तारखेला जाहीर केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्यामध्ये हमीभावाला मंजुरी देण्यात आली आहे। केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटल 436 रुपयांची वाढ केली आहे। सोयाबीनचा हमीभाव आता 5328 रुपये झाला आहे, तर मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल 589 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे खरीप हंगामात 2025-26 साठी मध्यम धाग्याच्या कापसाची किंमत 7710 रुपये हमीभाव असणार आहे, तर लांब धाग्याच्या कापसाची किंमत 8110 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे। तुरीच्या हमीभावातही 450 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तुरीचा हमीभाव यंदाच्या खरीपात 8000 रुपये असणार आहे, तर मक्याचा हमीभाव 175 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मक्याचा हमीभाव आता 2400 रुपये झाला आहे। ज्वारीच्या हमीभावातही 328 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। हायब्रिड ज्वारीला आता 3699 रुपये हमीभाव असणार आहे, तर मालदांडी ज्वारीला 3749 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे। हमीभाव वाढीविषयी माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हमीभाव जाहीर केले आहे। हमीभाव ठरवताना कृषी किंमत व कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चात 50% हमीभाव जाहीर केला आहे। यामध्ये मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत मागणी, जागतिक बाजारभाव, जागतिक बाजारातील घडामोडी तसेच पाणी, जमीन यांचा विचार करून आयोगाने शिफारस केली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हमीभावात वाढ करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।